अन्न व औषध प्रशासनाच्या सचिवपदाचा कार्यभार घेतल्यानंतर तुकाराम मुंढे यांच्या ज्या धडाकेबाज कारवाई सुरू आहेत, या कारवाईमुळे भेसळयुक्त जे पदार्थ सुरू आहेत त्यांच्यावर कुठेतरी धावेदाना नेण्याचं पाहायला मिळत आहे। याच पार्श्वभूमीवर अहिल्यानगरच्या खडकी तालुक्या गावामध्ये ज्या आहे, आज शेतकऱ्यांच्या वतीने तुकाराम मुंढे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालतानाचं जे आहे घालण्यात आलेलं आहे। कुठेतरी तुकाराम मुंढे यांनी दुधाचं आणि दुधापासून बनणाऱ्या पदार्थांचं जे भेसळ आहे त्याच्यावर जी धाडी सुरू आहे, त्या धाड सत्रांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून हे दुग्धाभिषेक करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपल्यासोबत काही शेतकरी तरुण वर्ग आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आज नेमकं दुग्धाभिषेक घातलेला आहे, काय नेमकं दुग्धाभिषेक घालण्यामागचं? दुग्धाभिषेक घालण्यामागचं एकच कारण आहे की आमच्या शेतकऱ्याच्या दुधाला भाव व आमच्या शहरातले जे बांधव राहते त्याला चांगल्या प्रकारचं खाद्यपदार्थ उपलब्ध होईल ह्या अनुषंगाने आम्ही आज मुंडे साहेबाच्या फोटोला दुग्धाभिषेक घातला आहे। व त्याचबरोबर आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बी आभार मानतो की त्यांनी आमच्या शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडीत असणाऱ्या अन्न औषध प्रशासन खात्याला तुकाराम मुंडे सारख्या अधिकाऱ्याला आणलं आहे। कुठेतरी जे आहे जे तुकाराम मुंडे आहेत ते आल्यानंतर धाड सत्र सुरू झालेलं आहे। भेसळयुक्त जे कारवाई आहे ते मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे। शेतकरी वर्गामध्ये याचा कसा परिणाम झालेला आहे? शेतकरी लाखो रुपये खर्च करून कुठेतरी गाईचा व्यवसाय उभा करतो। लाख लाख रुपयाची गाई घेऊन तिला 10 लिटरचं दूध मिळतं सरासरी वर्षामध्ये, आणि आम्ही 1 लाख दूध उत्पादन करतो आणि विकल्या जातोय 2 लाख। मग हे येतोय कुठून? हे जे वरच्या लेवलचे लोक आहेत हे कुठले तरी केमिकल त्यामध्ये मिसळून लोकांच्या जीवनाशी खेळतायत। हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि हे थांबवण्यासाठी एक कणखर अधिकारी त्या विभागाला असला पाहिजे, तो म्हणजे मुंडे साहेब म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतोय। मग त्यांनी जर मोठ्या प्रमाणात जर धाडसत्र केलं आणि जर दुधातली भेसळ थांबवली तर शेतकऱ्यांच्या दुधाला नक्कीच भाव वाढेल अशी सर्वांमध्ये भावना आहे। कुठेतरी दुधामध्ये बी अनेक आपल्या जिल्ह्यामध्ये बी दुधाचं जे आहे भेसळीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे, धाडसत्र देखील सुरू आहे। शेतकरी जे आहेत ते कुठेतरी यासाठी सगळ्यांमध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। काय नेमकं भावना? तुम्ही पाहिलं असेल आजपर्यंत जेवढ्याही धाडी झाल्यात त्या कुठल्याही शेतकऱ्यावरती झालेल्या नाहीत, पण जे शेतकऱ्यांकडून खरेदी करणारे दूध व्यावसायिक आहेत त्यांच्यावरती त्या धाडी झालेल्या आहेत। केमिकल आणणे, त्यात भेसळ करणे हे शेतकऱ्याचं काम नाही। शेतकरी हा अहोरात्र कष्ट करून ओरिजिनल दूध डेअरीला घालतो, त्यानंतरच्या प्रोसेसमध्ये त्यात केमिकल मिसळवलं जातं आणि त्यावरती कारवाई व्हावी असे शेतकऱ्याला 100% वाटतं। त्या झाल्यात त्याबद्दल आम्ही आभारी आहोत। कुठेतरी शेतकरी लाखो रुपये खर्च करून गाई खरेदी करत असतो, दुधाचं संकलन होत असतं, परंतु भेसळमुळं शेतकऱ्यावर जे आहे मोठं संकट दूध उत्पादनावर बी आलेलं आहे। काय नेमकी भावना? आज मला खऱ्या अर्थाने असं म्हणूशी वाटतं की फडणवीस साहेबांचे आभार मानुशी वाटतात की ज्यांनी या विभागाला कणखर सिंगम टाईप असा अधिकारी त्या विभागाला दिला आणि त्यामुळे आज शेतकऱ्यांचं आशा पल्लवित झाल्या की कुठंतरी आज शेतकऱ्यांना न्याय मिळेल बुवा। कारण जे दूध उत्पादन होत होतं, शेतकरी खूप कष्टाने आपल्या गाया आणायच्या, त्याला चारा करणे, खुराक करणे, सगळं मेहनत करायचं आणि त्याचं दूध तो बाजारात आणून विकायचं डेअरीला। तिथून पुढे गेल्यानंतर त्या दुधात काय होत असेल ते देव जाणे, तिथून पुढे गेलं का ते दूध वाढत जायचं आणि ते पुढं खूपच वाढत जायचं। म्हणजे शेतकरी दूध उत्पादन करायचं थोडा आणि ग्राहकांपर्यंत जायचं जास्त। हे येतं कुठून? हे होतं काही भेसळीचं प्रमाण। मग आता हे जे कणखर अधिकारी आले सिंगम टाईप आपले कोण मुंडे साहेब, तर ते आल्यानंतर जे धाड सत्र सुरू झालं, त्या धाड सत्रानंतर बरेचसे नाही का हे भेसळ करणारे हे गप्प झाले, शांत झाले आणि दुधाची मागणी वाढली आणि उत्पादन कमी झालं। मग हे उत्पादन कमी कसं झालं? 30 लाख लिटर उत्पादन कमी झालं। हे कोणामुळे झालं? हे मुंडे साहेबांमुळे झालं। खरं असे जर कणखर अधिकारी आम्हाला महाराष्ट्र शासन देत असेल
तर आम्ही नक्कीच महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो. पण ह्या अधिकाऱ्यांची जर तुम्ही बदली करणार असाल परत, तर हेच आम्ही सगळे महाराष्ट्रातले शेतकरी रस्त्यावर उतरू आणि आंदोलन करू. त्यामुळे हा सर्वसामान्यांचा निगडीत प्रश्न आहे. ह्या प्रश्नाला तुकाराम मुंडे साहेबांनी एकदम वाचा फोडली. त्यांनी त्यांचं कर्तव्यनिष्ठ पूर्णपणे पार पाडलं. मी त्यांचे आभार मानतो आणि शासनाचे आभार मानतो. धन्यवाद. नक्कीच जे आहे या तुकाराम मुंडेंच्या धडाकेबाज कारवायांमुळे आता कुठेतरी शेतकरी वर्ग देखील सुखावल्याचं पाहायला मिळतंय. उत्पादन जे आहे ते घटलेलं असलं तरी मागणी जी आहे ती आता वाढलेली आहे. त्यामुळे कुठेतरी बेसळ रोखल्यामुळे जे खरे शेतकरी आहेत त्यांच्या दुधाला आता भाव मिळेल अशा अपेक्षा शेतकरी करत आहेत. गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर.